शरद पवारांच्या पक्षाचं महायुतीसोबत जाणं म्हणजे सरळ सरळ महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. खंजीर. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आणि तेव्हापासून आघाडीच्या पायातला आत्मविश्वास बराचसा कमी झाला असं चित्र निर्माण झालं. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. खरं तर हा एक मोठा प्रयोग होता, अकल्पित होता, पण तो महाराष्ट्रात यशस्वी झालेला होता. शरद पवार यांच्या पुढाकारानं हे नवं राजकीय समीकरण जुळून आलं. महाविकास आघाडी सत्तेत सुद्धा आली. पण ज्यांनी महाविकास आघाडीचा पाया रचला त्यात शरद पवार यांच्यामुळं महाविकास आघाडीची इमारत आता कोसळण्याच्या मार्गावर आली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी अलीकडे वाढलेल्या होत्या, त्याची मोठी चर्चाही होत होती. यांच्या वाढलेल्या गाठीभेटीमुळं काका पुतण्यांच्या एकत्र येण्याची चर्चाच नाही तर या चर्चांना एक मोकळा वाव देखील मिळालेला होता. पण तरी अनेकांनी या चर्चेला फारसं महत्व दिलं नव्हतं, कारण राजकारणामध्ये अनेक चर्चा अशाच येतात आणि अशाच निघूनही जातात. पण आता दस्तूर खुद्द शरद पवार यांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको असं आश्चर्यकारक विधान केलंय. अर्थात त्याचे पडसाद उमटायचे ते उमटले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर उघडपणे आपला संताप आणि नाराजी सुद्धा व्यक्त केली. आपण नामानिराळं राहून आमदारांच्याकडे बोट दाखवून सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर जबाबदारी ठेवून शरद पवारांचा राष्ट्रवादी आता महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्यासोबत सत्तेच्या प्रवासाला निघाल्याचं दिसत आहे. त्यामुळं गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरून देखील शरद पवार यांच्या भूमिकेवर आश्चर्य आणि संताप सुद्धा अशा दोन्ही भावना व्यक्त होताना दिसत आहेत. शरद पवारांच्या पक्षाचं महायुतीसोबत जाणं म्हणजे सरळ सरळ महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. खंजीर. शरद पवारचं राजकारण कधीच कोणाला कळलेलं नाही आणि ते कळूही देत नाहीत. खरं तर त्यांच्या राजकारणाचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण महाविकास आघाडीशी मात्र हा मोठा धोका ठरू शकतो. शरद पवार यांची आजवरची राजकीय भूमिका आणि त्यांचं सध्याचं वय हे जर आपण पाहिलं तर थेट ते भाजपसोबत जाण्याचं टाळतीलही कदाचित. आणि कदाचित म्हणूनच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी टाकली असावी. आपण आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत नाही, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनी बसून निर्णय घ्यावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते कदाचित यासाठी स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी. ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर काय आपल्या पणातली सल बोलून दाखवलेली आहे. आता काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचं विधान शरद पवारांनी का केलं असावं हे काही मला सांगता येणार नाही, पण त्यांच्या सहकार्याची ही सत्तेसाठीची हतबलता दिसते असं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांचं आजवरचं राजकारण हे जातीयवादी पक्षाच्या विरोधात राहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या या नव्या भूमिकेमुळं सगळंच बदलून जाईल हा धोकाही चव्हाण यांनी बोलून दाखवला. शरद पवार यांच्या अनुयायांनी निर्णय घेतलाच असेल तर पवार साहेब तरी काय करणार? एकंदरीत हतबलतेचं चित्र दिसत आहे असं सुद्धा चव्हाण म्हणतात. शरद पवारांच्या काही आमदारांना तर सत्तेची भुरळ पडलेली आहेच. सत्तेसाठी अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी ते अगदी उतावीळ झालेले आहेत. उतावीळ. बघा, ते मतदान यंत्राच्या विरोधामध्ये रान पेटवणारे, ईव्हीएमच्या मदतीनं महायुती सरकार सत्तेत आलं आहे असं सतत सांगणारे, अजित पवार आणि महायुतीला सातत्यानं आव्हानं देणारे शरद पवार यांचे आमदार उत्तम जानकर. हे जानकर आता सगळ्यात पुढे आहेत अजित पवारांच्या पक्षाकडे जाण्यासाठी. अजित पवार यांच्यासोबत नाही गेलो तर हे आमदार आपल्यापासून फुटून जातील की काय, म्हणजे ही भीती तर शरद पवार यांना नाही ना. सुप्रिया सुळे यांनी निर्णय घेतला आहे त्याच्याशी आपला काही संबंध नाही असं शरद पवार यांना दाखवायचं आहे का? शरद पवार हे खरोखरच हतबल झाले आहेत की त्यामागे त्यांचं दुसरंच काही राजकारण आहे? अशा प्रश्नांना जन्म देखील या निमित्तानं
आला. मित्रांनो, शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं, त्यांच्या पक्षात जाणं किंवा आपल्या आमदारांना अजित पवार यांच्यासोबत पाठवणं, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला हे आवडेल का? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.